तो ब्लेज पहली किताब बनी थी अंग्रेजी में, जिसे मैं और निधि ने लिखा था, और वो रिलीज हुई थी 14 अगस्त 2021 को। ठीक एक साल के बाद हिंदी संस्करण आया 14 अगस्त 2022 को, और आज लगभग तीसरा साल पूरा होने में थोड़े महीने की देरी है मराठी के साथ। ब्लेज एक व्यक्ति की कहानी है जिनका नाम दिव्यांश आगमन, हम दोनों का पुत्र। वो करीब 10 सालों का सफर उनका ब्लड कैंसर लुकीमिया, जब वो 12 साल का था वो इन्फेक्ट हुआ, और 22 साल की अवस्था में वो बेटर वर्ल्ड में उनकी यात्रा शुरू हुई। लेकिन ये 10 साल की यात्रा अपने आप में एक सारा कर्मा धर्मा से सिमटा हुआ। तो ये कहानी हम लोगों ने लिखी, और इस कहानी के सूत्रधार हैं जो कहानी को सुना रहे हैं किताब में, मदर सुना रहे हैं, मां सुना है। और मेरा मानना है कि बच्चे की कहानी मां से बेहतर कोई सुना ही नहीं सकता। कहीं मैंने पढ़ा था, यू आर माइकल एंजेलो ऑफ योर ओन डेस्टिनी, थॉट्स एंड बिलीफ सिस्टम, एंड द डेविड यू आर स्कल्पचरिंग इज यू। आप माइकल एंजेलो हैं अपने डेस्टिनी के, और जो आप बना रहे हैं, जो मूर्ति बना रहे हैं, क्योंकि आप खुद को बना रहे हैं। ब्लेज वही है। ब्लेज डेस्टिनी की बात करता है, ब्लेज डेस्टिनी बदलने की बात करता है। अगर आपका सपना सच नहीं होता है, जो आपने सपना देखा है सपना सच नहीं होता है, तो क्या सपना को हायर प्लेटो पर ले जाकर बदल सकते हैं? बिल्कुल बदल सकते हैं, और ब्लेज वही कहता है। ब्लेज ये भी कहता है कि अगर आपको जीवन में कुछ भी हासिल करना हो तो कंफर्ट जोन में रहकर तो नहीं हो सकता। यू हैव टू चैलेंज योर कंफर्ट जोन इन ऑर्डर टू अचीव समथिंग टेंजिबल और बिग इन योर लाइफ। ब्लेज इसी बात की कहता है। और ये कैसे कर सकते हैं? हाउ कैन यू चेंज योर डेस्टिनी? जब आपके सामने इन फॉर्मेडेबल चैलेंज सामने खड़ा हो, कैसे डेस्टिनी बदल सकते हैं? बदल सकते हैं। ब्लेज यही कहता है, दिस यू कैन अचीव बाय इंप्रूविंग योर कर्म। पेन है क्या? वो शेल जिसके अंदर में आपकी बुद्धिमत्ता, विजडम, अंडरस्टैंडिंग दबी पड़ी हुई है, बंद है। जब पेन होता है वो निकल प्रस्फुटित होकर सामने बाहर निकलता है। ये पेन वही है, और यही चीज मैं दिव्यांश के साथ, वो पेन उसको डिस्कवरी की ओर ले, इसलिए किताब। आप बताइए, वो 22 साल का बच्चा जिसने 10 साल किशोरावस्था का कैंसर से जूझते हुए समय बीत गया उसका, वो क्या सोशल इंपैक्ट करेगा? कर सकता है क्या? हमें लगा कर सकता है अपनी कहानी के माध्यम से। और तभी इन बातों से हम जूझ रहे थे, इन बातों बात कर रहे थे। एक दिव्यांश ने 14 जुलाई 2013, 14 जुलाई को मेरी पत्नी का, निधि जी का बर्थडे होता है, वो हर बर्थडे में अपनी मां के लिए कुछ लिखा था। और ये मैंने लेटर पढ़ा, मैं इसको कुछ पंक्ति पढ़ के सुनाता हूं। उसमें लिखता है वो क्या, ठीक कहानी लिखने की प्रेरणा कहां से मिली, क्यों लिखा, मैं इसकी बात करता हूं। तो वो लिखते हैं, डियर मम्मी, एवरी ईयर फोर्ब्स, वन ऑफ द मोस्ट रेस्पेक्टेड एस्टैब्लिश्ड मैगजीन्स इन द वर्ल्ड, publishes a list of the 100 most powerful, influential and dynamic personalities of the world. This year's list had Michelle Obama, Sonia Gandhi, the German Chancellor Angela Merkel, among others. While Forbes always considers only such people who make news, it fails to praise and mention the life of common. And if it starts doing so, then, Mummy, I can proclaim doubtlessly that you will headline the magazine in the first edition of the magazine. व्यासपीठावरील मान्यवरांना या पुस्तकाचं विमोचन करावं अशी विनंती करते. म्हणाल तर आपण मुंबईला जातो, आपण इस्रायलला जातो, आपण अमेरिकेत जातो, आपण मुंबईत येतो, आपण परत जेरुसलेमला जातो. पण या भौतिक प्रवासा पलीकडचा जो प्रवास आपण करतो तो एका अविस्मरणीय अशा
अविश्वसनीय अशा अनुभवाचा प्रवास असतो, आपल्या जीवन जाणीवेचा प्रवास असतो. आणि खरं तर जीवन आणि मृत्यू किंवा सशरीर देहासकटचं जीवन आणि देह सोडून दिल्यानंतरचं जीवन, या दोन्हीच्या मधल्या अंतराचाही तो प्रवास असतो. मी या प्रवासाला दीर्घ म्हटलं, पण खरं तर प्रत्यक्षातला तो प्रवास केवळ 10 वर्षांचा. 2009 ते 2019 एवढ्या 10च वर्षांमधला दिव्यांश नावाच्या एका किशोरवयीन मुलाने 9वीच्या वर्गात असताना, म्हणजे अवघ्या 12व्या वर्षी सुरू केलेला प्रवास. आणि 10वी-12वीच्या परीक्षांमध्ये आपल्या काय झालं म्हणून प्रचंड क्लेशकारक अशा आजाराशी झुंज देत मिळवलेल्या म्हणजे अविश्वसनीय यशापासून ते अवघ्या 22व्या वर्षी तारुण्याच्या उंबरठ्यावर संपवलेला प्रवास. सुरुवातीच्या ट्रीटमेंट पासून पूर्णपणाने दूर ठेवण्यासाठी आणि तिचं दुःख अधिक वाढू नये यासाठी धडपडणारे वडील आपल्या समोर आहेत. आणि मग जेव्हा हे दोघेही जण आपल्या मुलाच्याकडे पाहतायत आणि त्याची जी लढा देण्याची आणि सगळ्या काळाशी झुंज घेण्याची त्याची जी चिवट अशी वृत्ती आहे, त्याला पाहिलं, त्या वृत्तीला तळ लक्षात आल्यानंतर हे दोघेही जण ज्या धैर्याने त्याचा हात धरतायत आणि त्याच्या बरोबरच ही तिघही जण म्हणजे आई वडील आणि त्यांचा हा मुलगा ज्या प्रकारे या दुखण्याला सामोरं गेलेले आहेत आणि ज्या प्रकारे ते लढलेले आहेत, ते पाहताना आपल्याला असं वाटतं की कोसळण्याचे आणि तगमगीचे कितीतरी प्रसंग याच्यात आहेत. या पुस्तकातही त्यांनी लिहिलेलं आहे आणि ते स्वाभाविक आहे. पण त्याच्यातून पुन्हा वर येण्यासाठी यांनी कोणाची सहानुभूती नाही मागितली, यांनी दुसऱ्या कोणाचे हात आणि आधार नाही मागितले. या आईचं दुःख खरं तर अनेक पातळ्यांवरचं आहे. इतक्या लहान वयात आपल्याच मुलाच्या वाट्याला काय हवं हे असं सुरुवातीला वाटणं हे अतिशय स्वाभाविक आहे. समजून न घेणाऱ्या परिवारातल्या आणि परिवारापलीकडच्या माणसांच्या प्रतिक्रिया स्वीकारणं हे पण खूप अवघड आहे. पण भरवसे तुटण्याचं आहे, आपली माणसं दुरावण्याचं आहे. मी आत्ता सुरुवातीला म्हटलं तसं की समाजाच्या चित्रविचित्र प्रतिक्रियांना सामोरं जाण्याचं आहे. असह्य वेदना सहन करत आपला मुलगा परीक्षा देतोय आणि त्याच्यामध्ये लोकांना थक्क करणारे यश मिळवतोय. याचाही एका बाजूला सुखाने भरलेलं दुःख हे त्यांच्या वाट्याला आलेलंच आहे. मैं आज यहाँ हूँ तो सिर्फ दिव्यांश की वजह से हूँ और उसके लिए ही हूँ. जब कोई सपना आप दिल से देखते हैं तो यूनिवर्स उसे पाने में आपकी मदद करता है, लेकिन वो सपना कब और कैसे पूरा होगा ये समय और आपकी नियति ही डिसाइड करती है. तो मैंने भी सपना देखा था दिव्यांश के लिए, एक पोएट के रूप में, एक स्टोरी टेलर के रूप में. मैं उसके लिए सपना देखती थी कि कभी कहीं दूर जाके जब कुछ सफल हो जाएगा तो अपनी कहानी लोगों को इसी तरह मंच पर खड़े होकर बताएगा. मैं तो आप लोगों के साथ वहां बैठकर उस सपने को पूरा होते हुए देखना चाहती हूँ. तो आज लेखिका भी है, ये मंच भी है, लेकिन दिव्यांश की जगह आज मैं खड़ी हूँ और वो कहीं दूर मुझे देखकर मुस्कुरा रहा हो तो मेरी जिम्मेदारी दुगनी हो जाती है. मुझे अपने साथ साथ दिव्यांश की बातें भी आप लोगों के साथ शेयर करनी. आज दिव्यांश को गए 5 साल हो जाएंगे और पिछले 4 सालों से जब भी ये दिन आता है मुझे समझ में नहीं आता आज मैं क्या करूं, इस दिन को मैं कैसे बिताऊं. उसके तस्वीर के सामने दिया रखूं, कहीं मंदिर चली जाऊं, गरीबों को खाना खिलाऊं, किसी पंडित को दान दक्षिणा दूं या हवन करके आत्मा की शांति के लिए कुछ भी हवन या कुछ करूं. लेकिन ये सब तो एक माँ अपने बेटे से चाहती है, मैं कैसे करूं दिव्यांश के लिए. तो मैंने अभी तक ऐसा कुछ नहीं किया, मेरे में कभी हिम्मत नहीं हुई. बस यही सोचती थी कि ये सेकंड में आता ही क्यों है,
ये गुजर क्यों नहीं जाता है बिना मेरी जानकारी, या मैं कहीं छुप क्यों नहीं जाती हूँ, मुझे सब याद क्यों रहता है। लेकिन जब ये मराठी का हमने सोचा, मराठी अनुवाद का, और सब कुछ समय के अनुरूप हो रहा था, हमने डिसाइड किया कि इस दिन को ही चुनते हैं, सेकंड में इस दिन को एक नया मीनिंग देते हैं, नया मायने देते हैं। मैंने कहीं अभी रिसेंटली पढ़ा था कि जीवन उत्सव है तो मृत्यु महा उत्सव, लेकिन माँ उस चीज को कैसे समझ पाई। लेकिन सुबह से शायद मैं उसी महा उत्सव की तैयारी कर रही। मैं आज आप सबों से निवेदन करूंगी कि आप सभी आज मेरे साथ दिव्यांश के इस दुनिया में आने और उसके जाने को नहीं, उस बीच में उसने जो मीनिंगफुल लाइफ दिया है, उस स्पिरिट को, उस करेज को, आज हम सभी मिलकर दिव्यांश के उस लाइफ को सेलिब्रेट करने में मेरा साथ। मैंने पढ़ा था ऑल हैप्पी फैमिलीज आर अलाइव, ईच अनहैप्पी फैमिली इज अनहैप्पी इन इट्स ओन वे। तो मैं भी सबकी तरह खुश थी एज अ मदर, एज अ हाउस वाइफ। मेरे पास सब कुछ था जो एक सो कॉल्ड हैप्पी फैमिली के लिए होना चाहिए। छोटे छोटे सपने थे जो पूरे हो रहे थे, कुछ सपने बच्चों के लिए देखे थे, इससे ज्यादा मैं और क्या चाह सकती। लेकिन एक दिन ऐसी आंधी आई कि मेरा सब कुछ उड़ा के ले गई। सारे सपने, सारी प्लानिंग सब धरी की धरी रही। मुझे तो ना कोई विकल्प दिख रहा था और ना कोई रास्ता। लेकिन समय से ही मैंने सीखा है कि ये दुनिया कभी विकल्पहीन नहीं होती और रास्ते कभी बंद नहीं होते। हमें बस हिम्मत कर उस रास्ते पर चलने की जरूरत होती। उसने उस पोयम में एक लाइन लिखी थी, वो मैं बताना चाहती हूँ। उसने लिखा था, आई विल स्टैंड बाय यू, ग्रोइंग फ्रॉम यू इनटू यू। तो वो चाहता था कि जो सपना तुमने मेरे लिए दिखाया, तुम बताओ लोगों। जब हम लोग कहानी लिख रहे थे तो मुझे फिर से पुराने चीजों के साथ उसी रास्ते पे गुजरना पड़ा। वही पेन, वही खुशी मैंने सारे जीवन को शायद उस 10 सालों में जी। और जब कहानी खत्म हुई तो मेरे लिए जीवन को देखने का नजरिया ही बदल गया। दिव्यांश ने मुझसे ही मिलवा दी। एक माँ जो अपने बेटे को नया जन्म देना चाह रही थी, उस बेटे ने तो अपनी माँ को ही नया जन्म दे दिया। एक इंसान, नए इंसान के रूप में, एक नई सोच के। मैंने दिव्यांश के जीवन को नए तरीके से जाना। उसकी कविताओं में, उसके लेटर्स में क्या मैसेज था, मैं उसके जाने के बाद ही जान पाई। मैंने जाना कि दिव्यांश का जीवन भले ही 22 सालों का था, लेकिन वो एक पूरे लाइफ सर्कल को पूरा करता है और सारा कर्मा धर्मा उसमें समाया। उसका लाइफ भले ही छोटा था, क्योंकि हम लाइफ को बड़ा नहीं कर सकते, लेकिन उसको मीनिंगफुल कैसे बना सकते हैं, शायद हम सभी को दिव्यांश से सीखने की जरूरत है। मी आई भक्त आहे, हे अगदी मला जन्म झाल्यापासूनच कळलेलं आहे। मी अगदीच उघडपणे सांगू शकतो किंवा सांगू इच्छित। सुशील जी, आपने बहुत सही तरीके से सब कुछ जो भी कहा वो बहुत ही अच्छा, बहुत ही सही था। आपने जो ये बात की ना कि कोई भी मूर्तिकार मूर्ति बनाता है तो अपनी जिंदगी की के अपने कर्मों की छवि जो है उस मूर्ति में उतर जाती है आपने कहा, तो उससे मुझे ऑस्कर वाइल्ड की एक कहानी याद आई कि द पोर्ट्रेट ऑफ डोरियन ग्रे। आपने शायद पढ़ी हो, ना पढ़ी हो, लेकिन वो बात मुझे बिल्कुल याद है। निधि जी ने जो बात कही उसमें वो एक बात थी कि वो अंधेरा जो अपनाया गया, क्योंकि वो उस अंधेरे में ही बात थी। मेरा एक शेर मुझे उस बात से याद आया कि वो अंधेरा ही भला था जो कदम राह पे थे, रोशनी लाई है मंजिल से बहुत दूर मुझे। काय है ही भावना है।
या दोघांनी जे करून दाखवलंय ते खूप कमी लोकांच्या नशिबात आहे असं मला वाटतं, किंवा असतं असं मला वाटतं. हे बघा, आपण सर्व जे आहोत या दुनियेत आपण जन्म घेतो. आपल्या आधीही ज्यांनी जन्म घेतलेला आहे, आपल्या नंतरही जे जन्म घेणार आहे, त्यांचा मृत्यू होणारच आहे, ते जाणारच आहे, कुठल्याही परिस्थितीत जाणार आहे. या कारणानं तर त्या कारणानं होणार तर नक्कीच आहे. पण मला कौतुक करावं असं वाटतं या दोन आई वडिलांचं, या म्हणजे एक आईचं आणि एका वडिलांचं, की हे ज्या क्षणाला कळलं की आपल्या या लहान मुलाचा, त्याचं वय 12 वर्षाचं होतं, त्याचा अंत दिसत होता, कधी ते माहीत नव्हतं. आणि ह्यांचा होणारा स्ट्रगल जो या पुस्तकात संपूर्णपणे आलेला आहे, की कन्व्हेन्शनल उपचार या पलीकडे जाऊन आपण काय करू शकतो ह्याचा स्ट्रगल, मग तो भारतात असो, इस्रायलमध्ये असो, UK मध्ये असो, US मध्ये असो, कुठेही असो, पण ती कोणतीही गोष्ट जी समोर आली आणि त्याच्यात काही ना काहीतरी आशा वाटली ती सोडली नाही. स्वतःचं काम सांभाळून, ते सुद्धा एक हाऊसवाईफ जिला त्यावेळेला इंग्रजी अजिबात येत नव्हतं तरी सुद्धा एकटी अमेरिकेत राहून किंवा इस्रायलला राहून ती लोकांशी संवाद साधत होती, ती आई. ही सोपी गोष्ट नाही आहे माझ्या. दिव्यांश एक अतिशय सुंदर आयुष्य जगू शकला 22 वर्षांचं, ते या आई वडिलांमुळे. दिव्यांशला फक्त या दोघांनी जन्म नाही दिला, त्याचं आयुष्य परिपूर्ण केलं या दोघांनी. आणि हे कळल्यानंतर की त्याचा अंत होणार आहे सर्वांसारखाच, पण लवकर होणार आहे, त्यांनी हे पुस्तक छापून ह्याची खबरदारी घेतली की आमचा मुलगा कधीही मरणार नाही. आपल्या समाजाला ना सहानुभूती या शब्दाचा अर्थ एवढासा कळत नाही असं मला वाटतं. सहानुभूतीचा अर्थ खूप सारे लोक पिटी किंवा सिंपथी असा घेतात, अर्थ नाहीये तसा. सहानुभूतीचा अर्थ आहे सह अनुभूती. म्हणजे ती सिंपथी नाही, ती एम्पथी आहे. सह अनुभूती, एम्पथी म्हणून त्याचा उपयोग तुम्ही जर केलात त्या शब्दाचा, तर त्याचा खरा अर्थ तुम्हाला कळेल आणि तुम्ही ती बरोबर योग्यरित्या दुसऱ्या आपल्या जवळच्या माणसाला देऊ शकता. या पुस्तकात भरपूर अशा छान छान गोष्टी आहेत आणि मी खरं म्हणजे त्यांचा आभारी आहे की माझ्या मातृभाषेत त्यांनी हे पुस्तक आज आणलेलं आहे लोकांसमोर. त्यांनी ते प्रकाशन त्याचं झालेलं आहे. मी भारतीजींचे आभार मानेन की त्यांनी अतिशय सुंदररित्या त्याच्या काही काही ज्या गोष्टी माझ्यापर्यंत ज्या पोहोचल्या होत्या इथे येण्याआधी त्या वाचून सुद्धा माझं मन जरा थोडंसं असं झालं. खूप छान. आणि एक आईच ते करू शकते एवढं लक्षात ठेवा. हे पुस्तक मराठीमध्ये तुमच्या आपल्या महाराष्ट्राला वाचायला मिळतंय आणि जी मराठी मंडळी महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या देशाच्या बाहेर सुद्धा आहेत त्यांना सुद्धा हे पुस्तक वाचायला मिळणार आहे. पर्टिकुलरली मराठी आदमी को देखिए सुशील जी, मराठी पढ़ना बहुत पसंद है. आप कितने भी अच्छे मैंने ऑल ड्यू रिस्पेक्ट टू ऑल लैंग्वेजेस, हाँ मतलब इंग्लिश की किताबें बहुत बढ़िया होती हैं या हिंदी की किताबें भी बहुत ज्यादा बढ़िया होती हैं, वो पढ़ने में कोई गलत बात नहीं है. लेकिन मराठी आदमी से अगर आप पहला चॉइस पूछें तो वो बोलेगा मैं मराठी पढ़ू. तर त्या माझ्या मराठी वाचकांपर्यंत हे पुस्तक जे पोहोचलेलं आहे त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. फुलांचे गालीचे अंथरलेले नसतात, काट्याकुट्यांनी सगळ्या वाटा भरलेल्या असतात. दिव्यांश सारखा एक मुलगा ज्याच्याकडे एक विलक्षण बुद्धिमत्ता आणि अशी क्षमता की त्याने आयुष्यामध्ये जे काही ठरवलं असतं तर ते सगळं तो साध्य करू शकला असता. त्या मुलाला कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांनी ग्रासलं आणि पुढे त्याचा संघर्ष सुरू झाला. मला असं वाटतं की या संघर्षामध्ये कुठल्या गोष्टी महत्वाच्या त्याच्या होत्या, तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे जगण्याविषयीची प्रचंड आसोशी, दुसरी म्हणजे जिद्द आणि तिसरी म्हणजे प्राप्त परिस्थितीचा
अतिशय संयमानं स्वीकार करण्याची प्रगल्भता. त्याचं वय पाहता हा गुण खूप एक वेगळा जाणवतो. आणि मला नेहमी असं वाटतं की दिव्यांशनी जी वाटचाल केली त्याच्या पाठीमागं 3 बळ होतं. एक म्हणजे आत्मबळ. तो स्वतः आतून इतका कणखर होता की या सगळ्या संकटांना तो सामोरं जाऊ शकला. पण तो नुसता कणखर असून उपयोगाचं नव्हतं. त्या आत्मबळाने त्याला पुढे नेलं असतं या संघर्षामध्ये, पण त्याची आतमध्ये घुसमट झाली असती. या घुसमटीतून वाट काढण्यासाठी त्याला दुसरं बळ उपयोगाचं पडलं, ते म्हणजे सर्जनाचं बळ. एरवी सर्जनाची जी शक्ती आहे ती केवळ माणसालाच मिळालेली आहे आणि सर्जनाच्या शक्तीतून नवनिर्मिती होते. पण दिव्यांशच्या बाबतीमध्ये एक वेगळी गोष्ट घडली की ही सर्जक शक्ती त्याच्यासाठी प्रेरक शक्ती ठरली आणि म्हणून त्यांनी कवितेचं बोट धरलं आणि या कवितेने अखेरच्या श्वासापर्यंत त्याची पाठराखण केली. अरुणाताई, आपण नेहमी असं म्हणतो की कवितेचं सामर्थ्य काय आहे, तर नरेंद्रचा विवेकानंद करणं हे कवितेचं खरं काम आहे. पण दिव्यांशच्या संबंध जीवनामध्ये त्या कवितेने खूप महत्वाची भूमिका बजावली आणि त्याचं बळ वाढवलं. आणि नुसतं एकटं त्याचं बळ वाढवलं नाही, त्याच्या आईवडिलांना बळ दिलं. त्या कविता ज्या डॉक्टर्सनी वाचल्या, नर्सेसनी वाचल्या, त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांनी वाचल्या, त्या सगळ्यांना त्यातून बळ मिळालं. आणि आपण जे म्हणतो की साहित्यातून माणसाची मनं प्रज्वलित होतात, मला असं वाटतं की साहित्यातून एका मुलाचं आयुष्य कसं प्रज्वलित झालं हे ब्लेज या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला. त्यामुळे साहित्याचं यामध्ये योगदान खूप मोठं आहे. आपल्या मुलाविषयी आईचा जीव तुटणं हे अगदी स्वाभाविक आहे आणि माता म्हणून त्यांनी जे योगदान दिलंय, जे मातृत्वाचं सामर्थ्य दिव्यांशच्या पाठीशी उभं केलं, ते महत्वाचंच आहे. पण मला या पुस्तकामध्ये एक आणखी महत्वाची गोष्ट जाणवली की सुशीलजी जे पिता आहेत त्यांच्यामधलं मातृत्व सुद्धा दिव्यांशच्या पाठीशी उभं राहिलं. म्हणजे वडिलांच्या बाबतीमध्ये नेहमी असं म्हटलं जातं की पिता अव्यक्ताचा अंश असं म्हटलं जातं. तर हा अव्यक्ताचा अंश मातृत्वामध्ये रूपांतरित झाला आणि असं हे ज्याला आपण 2 प्रकारचं मातृत्व, आईचं मातृत्व आणि वडिलांचं मातृत्व, त्याची एक सामूहिक शक्ती त्याच्या पाठीशी उभं राहिली आणि त्यातून त्याला वाट मिळाली. मला आणखीन एक गोष्ट या पुस्तकामध्ये जाणवली की हारण्याचे अनेक प्रसंग आले. म्हणजे एक संकट पूर्ण झालं, त्या संकटातून वाट शोधावी तर दुसरं संकट दत्त म्हणून उभं आहे. काही आशेचा किरण दिसावा, एखादी हिरवी पालवी दिसावी तर ती नियतीने खोडून टाकावी. नामोहरम करणाऱ्या अनेक गोष्टी या दिव्यांशच्या आयुष्यामध्ये घडल्या. प्रचंड इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आशावादाच्या बळावरती त्यांनी या संकटांचा जो धैर्याने सामना केला, ते केवळ मला असं वाटतं की त्या आजारांनी ग्रासलेल्या लोकांच्यासाठी देखील नाही, आपल्यासाठी देखील उपयुक्त आहे. कारण आपण आपल्या आयुष्यातली दुःख खूप सजवतो म्हणून ती खूप मोठी वाटतात.